तुकोबांच्या पालखीचे अपडेट्स घेतल्यानंतर पुढची बातमी आहे संत एकनाथ महाराजांच्या पालखी संदर्भात। पालखीचं पैठणहून प्रस्थान झाल्याचं कळतंय। संत एकनाथ यांच्या पालखीचं प्रस्थान झालेलं आहे आणि या प्रस्थानाचे दृश्य सध्या तुम्ही पाहताय। मोठ्या प्रमाणात भाविक आणि वारकरी ते पालखीच्या बाजूला जमा झालेले आहे। अतिशय आनंदात मजल दर मजल करत पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे। पैठणमधून आज सायंकाळी संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांच्या पादुका या पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहेत। तत्पूर्वी हा सोहळा सुरू आहे। आपल्यासोबत रघुनाथबुवा गोसावी आहेत। हा 427वा वर्षाचा सोहळा अत्यंत आनंदानं सगळे वारकरी सहभागी झालेले आहेत। सोहळा हा कसा असणार आहे आणि या सोहळ्याची सुरुवात केव्हा होणार आहे आणि पंढरपूरपर्यंत आपण कधी पोहोचणार आहात? ते सोहळ्याची सुरुवात झालेली आहे। गावातील नाथमना मंदिरातून पालखीचं प्रस्थान झालेलं आहे। आता समाधी मंदिरात पालखी साधारण 1 तास विसावेल। वारकऱ्यांचे जेवण होईल आणि त्यानंतर पालखी प्रस्थान ओट्यावर येईल। या ठिकाणी भाविकांचं दर्शन होईपर्यंत पालखी थांबेल। आस्तमानी पालखीचं पहिला मुक्काम चणकवाडीकडे प्रस्थान होईल। हा पालखी सोहळ्याच्या 427 वर्ष आहे। या वर्षीचा प्रवास 18 दिवसाचा आहे, 1 दिवस कमी आलेला आहे। या सोहळ्यामध्ये प्रवासामध्ये 4 रिंगण आणि 1 उभा रिंगण आहे। या पंढरीमध्ये दशमीच्या दिवशी 24 तारखेला ही पालखी पोहोचेल। पारंपरिक कार्यक्रम पंढरपूरमध्ये होतील। एकादशीला नगरप्रदक्षिणा होईल। चतुर्दशीला भानदास महाराजांची पुण्यतिथी पांडुरंगाच्या मंदिरात साजरी केली जाईल। त्यानंतर जो काला आहे तो त्या काल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे या सोहळ्यासाठी। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, पैठण।